गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे रामकुंड गोदावरी परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे धार्मिक विधी आता रस्त्यांवरती करण्याची वेळ आलेली आहे। दृश्य आपण पाहतोय थेट नाशिकच्या गोदा घाटावरची दृश्य। धार्मिक विधी करण्यासाठी नाशिकमध्ये राज्यभरातून देशभरातून लोक येत असतात आणि अशा वेळी गोदा घाट पूर्णतः पाण्याखाली गेलाय, त्यामुळे आता हे धार्मिक विधी करण्यासाठीच जागा उरलेली नाही। अगदी रस्त्यांवरती जिथे पाणी आलेलं आहे तिथे हा सगळा धार्मिक विधी केला जातोय। याचा अधिकचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी घट झालेली आहे, मात्र सलग दुसऱ्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून अद्यापही 10,988 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आणि परिणामी रामकुंड गोदा घाटाचा संपूर्ण परिसर जो आहे तो गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला बघायला मिळेल। अगदी काल ज्यावेळेस पाऊस सुरू होता त्यावेळेस दुतोंड्या मारुती पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली बुडालेला होता, मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळीमध्ये काहीशी घट झाली आहे। सद्यस्थितीमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत सध्या गोदावरीच्या पुराचं पाणी गेलेलं बघायला मिळत आहे। अगदी या सगळ्या परिसरामधली जी छोटी मोठी हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये देखील गोदावरीच्या पुराचं पाणी सद्यस्थितीमध्ये देखील शिरलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या परिसरातलं जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं बघायला मिळत आहे। पूर परिस्थिती पाहण्यासाठी कुणीही नदीच्या जवळ जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।